नमस्कार मित्रांनो, गुड मोदी वे मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. मी कौस्तुभ पेंडसे. मी मोदी केअर रिलेटेड यूट्यूब व्हिडिओज बनवत असतो, ज्याच्यामधनं तुम्हाला प्लॅनबद्दल, बिझनेसबद्दल माहिती मिळत राहते. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा जो टॉपिक आहे, आजचा जो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे तो अशा पद्धतीचा आहे की बरेच रिॲक्शन्स नवीन प्लॅन आल्यानंतर, मोदी वे प्लॅन आल्यानंतर बरेच वेगवेगळे रिॲक्शन्स हे वेगवेगळ्या यूट्यूबर्सकडनं, वेगवेगळ्या लोकांकडनं, वेगवेगळ्या प्लॅनमधल्या लोकांकडनं, बिझनेसमधल्या लोकांकडनं ऐकायला येत आहेत. आणि असा रेशो आहे की साधारणतः 50% लोक म्हणत आहेत की प्लॅन खूप चांगला आहे, 50% लोक म्हणत आहेत पूर्वीचा प्लॅन चांगला होता. तर आज मी माझे व्ह्यूज ह्या प्लॅनबद्दल तुमच्यासमोर मांडणार आहे. सो हे व्ह्यू मांडत असताना मी ज्या गोष्टी मला ज्या चांगल्या आहेत ह्या प्लॅनबद्दल मी बोलणार आहे. त्याचबरोबर मला जर काही पटला नसेल प्लॅनचा विषय तर तो पण मी सांगणार आहे. सो प्लॅनच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि माझे व्ह्यूज मी शेअर करायला सुरुवात करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ बेनिफिशियल वाटला तर तुमच्या टीममध्ये शेअर करा आणि तुमच्या पूर्ण बिझनेसला वाढवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मदत करणार आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मोठा विषय जो केला जातो आहे, जे 2 पार्ट आहेत, प्लॅन चांगला आहे, वाईट आहे, हे जे म्हणत आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. असं म्हटलं जातं की जे कंप्लेंट लोक करतात ते काही क्रिएट करू शकत नाहीत आणि जे क्रिएट करतात ते कंप्लेंट कधी करत नाहीत. सो आता जो प्लॅन आलेला आहे तो फर्स्ट स्टँडमध्ये जर एका वाक्यात सांगायचं असेल तर दी बेस्ट प्लॅन आहे. मोदी केअरचा आता आलेल्या प्लॅन्समधला सगळ्यात दी बेस्ट प्लॅन आहे. दी बेस्ट अशासाठी आहे की अगोदरचा जो प्लॅन होता, अगोदरचा जो मोदी केअरचा प्लॅन होता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड मेहनत करायला लागायची, भरपूर मेहनत करायला लागायची आणि मिनिमम 5-6 वर्ष तुम्ही जर कन्सिस्टंटली न कंटाळता त्याच्यामध्ये काम केलं तर तुम्हाला थोडंफार इन्कम तिथे दिसायला लागायचं. तुमची टीम वाढल्यानंतर तुम्हाला इन्कम मिळायचं. पण आत्ताचा जो प्लॅन आहे हा दोन्ही लोकांसाठी, म्हणजे जी नवीन व्यक्ती मोदी केअरमध्ये आलेली आहे, मोदी वे बिझनेसमध्ये आलेली आहे त्यांच्यासाठी पण, आणि जी लोक पूर्वीपासून मोदी केअर करतायत, ज्यांची टीम आहे त्यांच्यासाठी पण बेनिफिशियल आहे. दोन्ही व्यक्तींसाठी हा प्लॅन बेनिफिशियल आहे. आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की 2000 CVची परचेस कंपल्सरी केली, 2000 CVची परचेस कंपल्सरी केली. फ्रेंड्स, मला असं इथे प्रत्येकाला इथे सांगायचं आहे की आपण मोदी वे बिझनेसमध्ये ॲज अ बिझनेस करण्यासाठी आलेलो आहोत. सो जेव्हा आपण बिझनेसचा विचार करतो, जर तुम्ही फक्त युजर म्हणून मोदी केअरमध्ये आलेला असाल आणि तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल की मी फक्त युजर राहणार आणि मी काही काम न करता मला पैसे मिळणार, तर दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. कुठल्याच प्लॅनमध्ये तसं होत नाही आणि तसं झालंही नाही पाहिजे. कारण जी लोक स्वतः बिझनेस म्हणून ह्या प्लॅनकडे पाहत आहेत, बिझनेस म्हणून ह्या मोदी वे प्लॅनकडे पाहत आहेत, त्यांच्यावर मग तो अन्याय होईल. त्यामुळे जे काही कंपनीने 2000 CVचं केलेलं आहे हे चांगली गोष्ट केलेली आहे, जेणेकरून जो व्यक्ती सिरियस आहे ह्या प्लॅनमध्ये, ह्या बिझनेसमध्ये करण्यासाठी, तोच व्यक्ती पुढे येऊन काम करू शकतो. नाहीतर बरेच वेळा मागच्या प्लॅनमध्ये असंच होतं, कुठलंच कंपल्शन नव्हतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लीडरसुद्धा एक होप ठेवून काम करायचा की आज ना उद्या जी लोक 500चं सामान खरेदी करतायत, 1000चं सामान खरेदी करतायत, ती आज ना उद्या 2000चं सामान घेतील, आज ना उद्या ती खाली माणसं जमा करतील, खाली माणसं लावतील, आज ना उद्या त्यांच्याकडनं बिझनेस होईल. हा फक्त होप आणि होप राहून जात होता शेवटपर्यंत आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नव्हतं. तर आता जो प्लॅन आलेला आहे 2000 CV म्हणजे 3,500 ते 4,000ची. मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये जे बघतोय ते सांगतायत 2000 CV म्हणजे 4,500-5,000ची खरेदी. काही लोक सांगतात 4,500-5,000ची खरेदी. एवढी खरेदी नाही लागत. मी स्वतः ह्या महिन्यामध्ये माझं फर्स्ट बिल 2000 CVचं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझे काही फूड अँड बेवरेजेस पण आहेत. म्हणजे 2-3 प्रोडक्ट असतील फूड अँड बेवरेजेस, की चहा झालं, तेल झालं, हे प्रोडक्ट आहे. आणि माझं जे 2000चं बिल झालेलं आहे ते फक्त 3,800मध्ये झालेलं आहे. जर फूड अँड बेवरेजेस मी काढले असते तर कदाचित माझं ते 3,500मध्ये पण झालं असतं, 3,200मध्ये पण झालं असतं. सो तुमच्या प्रत्येक वेळी माइंडसेटचा विषय आहे. ज्या लीडर्सचा बिझनेस सेट होता, जे लीडर्स लोकांना लॉयल्टी दाखवून बिझनेसमध्ये आणत होते आणि जी लोक 1800ची लॉयल्टी करून आपला टर्नओव्हर वाढवत होते, अशा लोकांसाठी, ज्यांची टीम बनलेली होती, अशा लोकांसाठी जो हा प्लॅन आहे, हा प्लॅन त्यांना थोडासा निगेटिव्ह वाटेल. कारण काय की इथे जास्त मेहनत करावी लागणार आहे.
पण त्यांच्या एक गोष्ट ही लक्षात येत नाही आहे की जो तुमचा लॉयल्टी करणारा आहे तो 6 महिन्यानंतर करेल की नाही याची गॅरंटी नाही, 12 महिन्यानंतर कंटिन्यू करेल की नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे हा जो प्लॅटफॉर्म आणलेला आहे, हा जो प्लॅन आणलेला आहे, हा डू धिस गेट धिस, आणि प्रत्येकाला इथे रिवॉर्डिंग बेनिफिट कंपनीने दिलेला आहे. आणि कंपनी असं कुठेही म्हणत नाही आहे की तुम्ही तुमचे रिटेल कस्टमर मेंटेन करू नका. आता हा प्लॅन आपण वर्किंग करताना एक पूर्ण दृष्टिकोन आपला असा ठेवला पाहिजे की तुम्ही 2 कॅटेगरीज करणार, आणि त्याच्यासाठीच कंपनीने कॅटेगरी दिलेली आहे, प्रिफर्ड कस्टमर आणि तुमचा ॲडवायझर. सो ते तुम्हाला आता चूज करायचं आहे की तुम्हाला ॲडवायझर कोणाला बनवायचं आणि प्रिफर्ड कस्टमर कोणाला बनवायचं आहे. मी तर एवढं जाऊन सांगेन की जी लोकं तुमची लॉयल्टीमध्ये होती, 1800ची लॉयल्टी करत होती, त्यांना तर तुम्ही सांगा, त्यांच्याशी बसा, त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा समोरून की तुम्ही 1800ची लॉयल्टी करताय. मी खूप मोठी गोष्ट बोलतोय, तुम्ही नीट समजून घ्या. प्लॅनची जे प्रत्येक मायन्यूट पॉईंट्स आहेत त्याचा जर तुम्ही विचार केला ना तर ही गोष्ट अचिवेबल आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही त्यांच्याशी बसा, तुम्ही त्यांच्याशी बोला. तुम्ही 1800ची लॉयल्टी करत होता, तुम्ही फक्त प्रॉडक्टसाठी बिझनेसमध्ये आलाय की तुम्हाला इथून बिझनेस जनरेट करायचा आहे, की तुम्ही फक्त प्रॉडक्टसाठी ह्या मोदी वेमध्ये किंवा मोदी केअरमध्ये आलाय. तर जर व्यक्ती समोरची सांगत असेल की नाही मला फक्त प्रॉडक्ट यूज करायचे आहेत, पण जे मोदी केअर बेनिफिट देत होतं ते बेनिफिट्स बंद, लॉयल्टीचं बेनिफिट बंद झाल्यामुळे मी प्रॉडक्ट घेणं बंद करतोय किंवा रिपर्चेस, आता पहिल्यांदा रिपर्चेस नव्हता पण 15 तारीखनंतर कंपनीने रिपर्चेस पण आणला. सो जी अशी लोकं आहेत जी सांगतात की मला फक्त मी प्रॉडक्टसाठी मोदी केअरमध्ये आलेलो, मी फक्त प्रॉडक्ट वापरत होतो, माझी कंपनीने लॉयल्टी बंद केली 1800ची आणि त्याच्यानंतर रिपर्चेस बंद केलं, तर ह्या दोन्ही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तर तुम्ही त्या कस्टमरला असं सांगू शकता की तुम्ही जर प्रॉडक्टसाठीच आला असाल तर मी तुम्हाला प्रॉडक्ट देतो, डीपी रेटलाच देतो, होलसेल रेटलाच देतो, तुम्ही माझ्याकडनं प्रॉडक्ट घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला 6 महिन्यामध्ये जी काय लॉयल्टी मिळायची ती लॉयल्टी पण मी देतो. अशा पद्धतीने सांगून तुम्ही हा जो आपला बिझनेस आहे तो करू शकता. लॉयल्टी पण तुम्ही समोरच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता. अशा पद्धतीचा हा प्लॅन आहे. जस्ट अ मिनिट. येस, सॉरी. सो अशा पद्धतीचा हा प्लॅन आहे की तुम्ही त्याला 100% लॉयल्टी पण देऊ शकता. 7व्या महिन्यामध्ये फ्री पण सामान त्याला तुम्ही देऊ शकता जर तुम्ही त्याला ॲज अ रिटेल कस्टमर ट्रीट केलं पण त्याला डीपीने प्रोडक्ट्स दिले. ते कसं देऊ शकता, कशा पद्धतीने होऊ शकतं, ह्याच्यासाठी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली माझा नंबर फ्लॅश होतो आहे, तुम्ही मला कॉल करून विचारू शकता की आपण आपल्या कस्टमरना, जुन्या कस्टमरना ज्यांना फक्त प्रॉडक्ट पाहिजेत अशा लोकांना आपण लॉयल्टी कशा पद्धतीने देऊ शकतो हे मी तुम्हाला तिथे मेन्शन करेन, मी तुम्हाला सांगेन तिथे. पण हा झाला फक्त युजरचा विषय, ज्याला प्रोडक्ट यूज करायचे आहेत आणि नवीन प्लॅनमध्ये पण त्याला आपल्याला त्या युजर बेसमध्ये आपल्या ठेवायचं आहे जे आपल्याला सोडून चालले आहेत की लॉयल्टी मिळत नाही, रिपर्चेस मिळत नाही म्हणून. अशा लोकांसाठी सोल्युशन आहे. त्या सोल्युशनसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सेकंड थिंग, लोक म्हणतात की प्रॉडक्टचे प्राइसेस पण वाढलेले आहेत, CV पण वाढवले कंपनीने, प्राइसेस पण वाढवले. बघा, आज जगामध्ये जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील, बिझनेसमधनं इन्कम जनरेट करायचं असेल तर जेवढी कॉस्टली वस्तू आहे, ॲपलचा रेव्हेन्यू तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सर्च केला असेल, स्टडी केली असेल, ॲपलचे फोन सगळ्यात जास्ती कॉस्टलियर असतात. तरी लोक ॲपल घेणं सोडतात का? नाही सोडत. कारण काय, ॲपल जो युजर आहे त्याला ॲपलच्या बद्दल पूर्ण माहिती आणि तो ॲपल यूज करतोच. तो चेंज जरी फोन करतोय तरी तो ॲपलवर स्विच होतो. सो मला सांगायची गोष्ट आहे की ज्या गोष्टीची क्वालिटी असते ती गोष्ट जो क्वालिटी वापरणार आहे तो कधीही सोडत नाही. त्याचे प्राइसेस कितीही वाढू देत. त्यामुळे प्राइसेस ज्या इन्क्रीज केल्या आहेत त्याबद्दलही माझं काही मत नाही आहे. प्राइसेस इन्क्रीज झालेल्या आहेत, पण आफ्टर ऑल सगळ्या गोष्टी येतात की आपण समोरच्या कस्टमरला कशा पद्धतीने, समोरच्या युजरला कशा पद्धतीने त्या प्रॉडक्टचे बेनिफिट सांगतोय, त्याला माहिती देतोय आणि त्याला एज्युकेट करतोय. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दिस बिझनेस. आणि जर समोरच्या व्यक्तीला आपल्या मोदी केअरच्या प्रत्येक प्रॉडक्टचं जर चांगलं नॉलेज घेऊन जर समोरच्याला चांगलं नॉलेज दिलं तर 110% व्यक्ती प्राईसचा विचार करणार नाही. आणि अशी कोणीच नाही आहेत. आता परवाच एक माझ्या टीममध्ये केस झाली, त्यांनी लॉयल्टीसाठी ती आलेली व्यक्ती, त्यांना सांगितलं की लॉयल्टी अशा पद्धतीने बंद झालेली आहे, लॉयल्टी वेगळ्या पद्धतीने आता कंपनी देते आहे. तर त्या व्यक्तीने सांगितलं मला लॉयल्टीशी काही देणं घेणं नाही आहे, 1000 CV वगैरे मला काही माहिती नाही, मला एवढे रुपयाचे प्रोडक्ट्स पाहिजेत, मी घेणार आणि मी जाणार. अशी पण लोक आहेत. सो त्यांच्याच नावावर, त्यांच्याच आयडियावर बिलिंग झालं. पण ज्या लोकांना प्रोडक्ट यूज करायचे आणि जे फक्त प्रॉडक्टसाठी या बिझनेसमध्ये आलेले आहेत त्यांना तुमच्या रेट वाढलेल्या गोष्टीशी कोणतंही देणं घेणं नाही आहे, ते प्रॉडक्ट यूज करणारच आहेत. हां, आता सेकंड पार्ट झाला बिझनेस करणाऱ्या माणसांचा. आणि जो व्यक्ती बिझनेससाठी ह्या मोदी वे बिझनेसमध्ये येतो आहे
तो जर व्यक्ती इनिशियल स्टेजला, मी तर म्हणेन आत्ताच्या स्टेजला हा बिझनेस एवढा फास्ट झालेला आहे, एवढा चांगला बिझनेस झालेला आहे की आत्ताच्या स्टेजला असं म्हणणं उचित ठरेल की ज्या व्यक्तीकडे 8 ते 10 हजार रुपये ॲज अ इन्व्हेस्टमेंट, वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून जो 8 ते 10 हजार रुपये मोदी केअरमध्ये आज लावू शकतो, अशा व्यक्तीला तुम्ही मोदी केअरमध्ये आणा आणि अशा व्यक्तीला ह्या प्लॅनचे बेनिफिट समजावा, ह्या प्लॅनमधला शेअरिंग बोनस समजावा, ह्या प्लॅनमधला ट्रिपल पॉवर बोनस समजावा आणि त्या व्यक्तीसोबत आतापर्यंत आपण काय करत होतो, एक होप ठेवून जो खरेदी करतो आहे त्याच्या पण आपण मागे लागत होतो की तुम्ही काम करा. जो काही खरेदी करत नाही आहे त्याच्या पण मागे लागत होतो की मोठा बिझनेस आहे, मोठा पैसा आहे, पण प्रॉब्लेम होत होता की लोकांना इन्कमच दिसत नव्हता. एक महिना, 2 महिने, 3 महिने, 100 रुपये, 150 रुपये इन्कमच दिसत नव्हता आणि त्यामुळे बरीच लोकांचा जो ग्रोथ होता हा स्टॅग्नंट होता. सोडला नव्हता बिझनेस कोणी, पण त्यांना काही त्याच्यामध्ये दिसत नव्हतं, पोटेन्शियल दिसत नव्हतं आणि त्यामुळे लोक हा बिझनेस करत नव्हती किंवा ह्याच्याकडे पाठ फिरत होती. मग अशा तुमची टीममध्ये जी लोकं असतील त्यांना जाऊन भेटा, त्यांना पूर्ण हा प्लॅन समजावा, त्यांना शेअरिंग बोनस सांगा. शेअरिंग बोनस भलेही कंपनीने 3 महिने दिला आहे, पण हा 3 महिन्याचा बोनस कंपनीने काहीतरी विचार करून दिला असेल की जेणेकरून जेव्हा पहिल्यांदा व्यक्ती आपल्या बिझनेसमध्ये येते त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी हा बोनस आहे, शेअरिंग बोनस आहे. त्या व्यक्तीला बाबा समजतं की मी आज समजा एक 10,000 सीव्हीचा बिझनेस मार्केटमधनं आणतोय, तर पहिल्यांदा काहीच मिळत नव्हतं. 7%नी 10,000 सीव्हीवर किती मिळत होते आपल्याला? 700 रुपये मिळायचे. पण ह्या प्लॅनमध्ये, आज मोदी प्लॅनमध्ये जर तुम्ही 10,000चा बिझनेस, 10,000 सीव्हीचा नवीन बिझनेस नवीन स्पॉन्सरकडनं आणताय, तर सरळ 20% म्हणजे सरळ 2,000 रुपये आज तुम्हाला मिळत आहेत. का लोक नाही काम करणार? आणि एकदा ती सिस्टीममध्ये आली, एकदा त्यांना 3x3 स्ट्रक्चर समजला, एकदा ट्रिपल पॉवर बोनस समजला, स्वतःहून लोक इन्व्हॉल्व्ह होतील आणि हा बिझनेस करतील. त्यामुळे हा जो बिझनेस किंवा हा जो प्लॅन आणलेला आहे हा ट्रिमेंडस प्लॅन आहे माझ्या तरी दृष्टिकोनातून. पण ज्या व्यक्तींना बिझनेस करायचा आहे अशाच लोकांना तुम्ही आणा. त्याच्यामध्ये पण ज्या टेक्निक्स आहेत की तुम्ही 8,000 10,000 जो समोरचा व्यक्ती इन्व्हेस्ट करतो आहे त्याच्याबरोबर काम करून त्याला पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 5,000चं इन्कम कशा पद्धतीने करून देऊ शकता, ही पण स्ट्रॅटेजी तुम्ही लावली पाहिजे. आणि आता जो प्लॅन आहे हा मी एवढंच तुम्हाला सांगेन की पूर्णपणे तुमचं जे स्पॉन्सरिंग आहे, तुमचं जे प्लेसमेंट स्ट्रक्चर आहे, स्पॉन्सरिंग स्ट्रक्चर आहे, ह्याच्यावर पूर्णतः विचार करून तुम्ही त्याच्यामधनं मॅक्सिमम आउटपुट, मॅक्सिमम पेआउट कसा घेऊ शकता, हे जे डोकं लावून जो काम करेल तो व्यक्ती ह्या बिझनेसमधनं नक्की चांगला पैसा कमवेल. पण जो माणूस नेगेटिव्ह असेल, प्लॅन बदलला, त्याचा इन्कम कमी झाला, ह्या विचारातच जो असेल तो तसाच राहून जाईल. ह्या बिझनेसमध्ये तो पुढे जाऊ शकत नाही. सो जर तुम्हाला कोणत्याही प्लॅनबद्दल काही टेक्निक्स, काही गोष्टी माहिती पाहिजे असतील तर तुम्ही खाली जो नंबर फ्लॅश होतो आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. 8 ते 10,000 रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही एक पॉवरफुल बिझनेस कशा पद्धतीने बिल्टअप करू शकता, काय टेक्निक्स आपण वापरू शकतो, कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो, ह्याचे थोडेफार अंदाज, नाही म्हटलं तरी मला आज 3 वर्ष मोदी केअरमध्ये झालेली आहेत आणि थोडंफार मला आयडिया आलेली आहे बाकी मार्केटिंग कंपन्या, नेटवर्किंग कंपन्या कशा पद्धतीने काम करतायत आणि ते काम करण्याची आपल्याला संधी मिळते आहे, त्या पद्धतीने इन्कम करण्याची संधी मिळते आहे. तर जी लोक मोदी केअर खरोखर करू इच्छित असतील, त्यांना खरोखर हा बिझनेस करायचा आहे, ते मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या अपलाईनशी बसा. तुमच्या अपलाईनबरोबर तुम्हाला समजत नसेल 1 तास, 2 तास, 10 तास बसा, नीट समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या आणि थोडा माइंडसेट, बिझनेस माइंडसेट ठेवा, जेणेकरून तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करा. वन टाईम इन्व्हेस्ट करायचे आहेत, 8 ते 10,000 रुपये वन टाईम इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि लाईफ टाईम त्यातून तुम्ही इन्कम कसं जनरेट करू शकता हे तुमच्या अपलाईनकडून समजून घ्या. जर समजत नसेल, त्यांना काही आयडिया नसेल, नवीन असतील, तर खाली जो नंबर फ्लॅश होतो आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझं कन्सल्टेशन घेऊ शकता. मी तुम्हाला काही आयडियाज देऊ शकतो. अर्थात माझ्या टीमला मी फ्रीमध्ये आयडियाज देईन, पण माझ्या टीमच्या बाहेरची जी लोकं आहेत त्यांच्याकडनं मी नक्कीच, त्यांना जर आयडिया पटली तर ते मला मदत करू शकतात. अर्थात मी शेअरिंग जे करतो आहे नॉलेजचा माझा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा ह्या उद्देशाने हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पहिल्या महिन्यापासून
नेटवर्किंगमध्ये असं म्हटलं जातं की खूप वर्ष काम करावं लागतं आणि नंतर पैसे मिळतात, पण ह्या प्लॅनमध्ये पहिल्या महिन्यापासून 5,000 रुपये इन्कम पार्ट टाईममध्ये काम करून, तुम्हाला तुमचा जॉब सोडायचा नाही आहे, बिझनेस सोडायचा नाही आहे, काही सोडायचं नाही आहे, पण तुम्हाला मिनिमम 1 ते 2 तास रेग्युलर ह्या बिझनेससाठी द्यावे लागतील. ती द्यायची जर तुमची तयारी असेल, 1 ते 2 तास डेली जर द्यायची तयारी असेल, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, मी तुम्हाला ॲश्युरिटी देतो की पहिल्या महिन्यापासून 5,000 मिनिमम 5,000 रुपयाचं इन्कम तुम्ही इकडनं इझिली काढू शकता. सो त्यासाठीच हा व्हिडिओ आज बनवलेला. ह्या प्लॅनबद्दल जे काही गैरसमज होते, काही लोकांची वेगवेगळी मतं होती, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की ट्रिमेंडस प्लॅन आहे. ह्या प्लॅनमध्ये पैसा आहे आणि अर्ली एजला पैसा आहे आणि नंतर पण पैसा आहे. सो थँक्यू समीर मोदी सर, हा प्लॅन तुम्ही आमच्यासाठी आणलात. मी पूर्ण समीर मोदी सर, मोदी केअर मॅनेजमेंट आणि स्मॅक मेंबर यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज ह्या प्लॅनमध्ये कोणत्याही पद्धतीचे चेंजेस करू नयेत, जेणेकरून प्रत्येकाला आपलं स्किल, आपलं नॉलेज हे आजमावण्याची तिथे संधी आहे आणि एक गोष्ट स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी आहे, जिथे समोरच्या समोर आपल्याला हे करा हे मिळतं, हे करा हे मिळतं, हे समीर मोदींनी आणून दिलेलं आहे. सो सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे की एक 6 महिने तरी ह्या प्लॅनवर अगदी डोळे बंद करून सिस्टीमप्रमाणे काम करा आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट्स 100% मिळतील. स्मॅक मेंबर्स आणि मोदी केअर मॅनेजमेंटला पण माझी रिक्वेस्ट आहे की हाच प्लॅन कंटिन्यू ठेवा, कुठेही चेंज करू नका, कोणत्याही पद्धतीचे चेंज करण्याची गरज नाही आहे. सो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या टीममध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका व्हिडिओसहित. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.